नमस्कार. मी राजन पांडवसकर, डायरेक्टर ऑफ राजगिरी टूर्स. गेली 30 वर्षाहून अधिक पर्यटन क्षेत्रात आम्ही काम करतो. नेक्स्ट टाइम आणि मला सांगायला आवडेल की या ठिकाणी आतापर्यंत 23,000हून गेस्ट आणि 800हून देश आणि विदेशी सहल आम्ही केलेले आहेत. आपल्याला माझं प्रेझेंटेशन लक्षपूर्वक ऐकायचं की त्याच्यानंतर तुम्हाला 3 प्राइजेस आहेत. नेक्स्ट मंडळी, मला एक तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा. आपण सर्वजण प्रवास करतात? पर्यटन करतात? प्रवास आणि पर्यटनात फरक काय? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रॅव्हलिंग अँड टुरिझम? कोणी मला सांगू शकेल? गुड, एक्सलंट. त्यांच्यासाठी जोरदार आहे. मंडळी, आपण प्रवास करतो. मी भाजी आणायला जातो, मार्केटला जातो, ऑफिसला जातो, लग्नाला जातो. हा प्रवास झाला. पण मी जेव्हा मामाच्या गावाला जातो आणि मज्जा आणि धमाल करतो, दॅट इज द पर्यटन. आय एम गेटिंग हॅपीनेस, एन्जॉय करतोय, मजा करतो. पर्यटनातून रिलॅक्सेशन मिळतं. परफेक्टली मॅडम. त्यानंतर हे सगळं पर्यटन ही संकल्पना आणली कोणी? कोणी लोक आणलं? कोणाला माहितीये? कोण सांगू शकेल पर्यटन कोणी सुरू केलेलं आहे? नारद नाही माहिती मला, एवढं लांब मी नाही केलेलं आहे. पण मी तुम्हाला आताच आपलं प्रेझेंट, कारण आपल्याला माहित नाही विजय आहेत की नाही बेसिकली, पण आताच प्रेझेंट उत्तर मी तुम्हाला सांगेन. ह्याचा जनक होता थॉमस कुक. थॉमस कुकने सुरू केलं. त्याचा जन्म झाला 1808 साली. अतिशय गरीब घराण्यात इंग्लंडमध्ये मेलबर्न नावाच्या छोट्याशा गावामध्ये जन्म झाला. अतिशय गरीब होतो, झोपड्यात राहत होतो. 4 वर्षाचा असताना वडील वारले. 10 वर्षाचा असताना शाळा सोडावी लागली. एका धर्मोपदेशकांच्या ठिकाणी तो संगतीत राहिला. एकदा त्याला काम असं दिलं की एका गावाहून दुसऱ्या शहरामध्ये सगळ्यांना घेऊन जायचं. त्याने ते यशस्वीता केलं. त्याला असं वाटलं, अरे आपण करू शकतो का? आणि म्हणून त्याने काही माणसांना एका ठिकाणून दुसरीकडे नेलं. स्कॉटलंडला नेलं, जर्मनीला नेलं, इटलीला नेलं आणि पर्यटन सुरू झालं. ती दिनांक होती 4 जुलै 1841. हे पर्यटन सुरू झालं त्या दिवशी झालं. त्याचा जनक होता थॉमस कुक. परत आपल्याला पर्यटन लागतं कशासाठी? याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. एनहान्समेंट ऑफ वेलबिंग. आपल्याला हवंच आहे वेलबिंग, रेस्ट आणि रिलॅक्सेशन. आपले पण सगळेजण आपण उद्योजक आहात. आपण काम करतो, थकतो, दबतो, प्लॅनिंग करतो, सगळं काय करत असतो. विश्रांतीची आपल्याला गरज आहे. जर आपण विश्रांती घेतली, रिलॅक्सेशन घेतलं, तर आपल्याला पर्यटनात तुम्ही 2 दिवस आउटिंगला गेल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटतं. दुप्पट वेगाने तुम्ही काम करायला लागतात. फॉर दॅट पर्पज टुरिझम इज नेसेसरी. कल्चरल इंटरव्हेन्शन. मी थायलंडला जातो, केरळला जातो, तिथली संस्कृती पाहतो. त्यानंतर गव्हर्नमेंट रेव्हेन्यू. आपल्याला गव्हर्नमेंट रेव्हेन्यू मिळतो. कॉन्ट्रीब्युट टू लोकल इकॉनॉमी. एक देऊळ येतं, प्रसाद, पूजा, जत्रा, झोपाळा, तिथले लोकल आर्टिसन येतात. सगळ्यांना काम मिळायला लागतात पर्यटनामुळे. फॉरेन एक्सचेंज अर्निंग. आपल्याला फॉरेन एक्सचेंज त्यात. नेक्स्ट टाइप्स ऑफ टुरिझम. म्हणजे टुरिझमचे प्रकार खूप आहेत. ॲग्रो टुरिझम आहे, फर्स्ट टुरिझम आहे, कल्चर टुरिझम आहे, फॅशन टुरिझम आहे, स्लम टुरिझम आहे. आता युरोप मधली माणसं धारावीत आली स्लम पाहायला. स्लम टुरिझम, ॲग्रो टुरिझम, सोशल टुरिझम, सो मेनी प्रकार आहेत बेसिकली. पण बेसिकली जे प्रकार आहेत ते 2 प्रकार आहेत. एक प्रकार आहे डोमेस्टिक टुरिझम आणि इंटरनॅशनल टुरिझम. डोमेस्टिक आपल्याला माहिती आहे, केरळ, सिमला, मनाली हे सगळं डोमेस्टिक झालं. इंटरनॅशनल म्हणजे आपल्या आजूबाजूचे देश. मग आजूबाजूचे देश श्रीलंका आलं, भूतान आलं, नेपाळ आलं, युरोप आलं, सगळे आले. पण इंटरनॅशनल ट्रिपला आपल्याला काय लागतो? पासपोर्ट. किती जणांचे पासपोर्ट नाहीये? पासपोर्ट नाहीये, मला फोन करा. पासपोर्ट लागतो आणि दुसरा व्हिसा लागतोय आपल्याला इंटरनॅशनल टूरला. इंटरनॅशनल ट्रिप. दुसरा जो एक प्रकार आहे तो हनीमून टूर्स. आपल्याला प्रत्येकाला लग्नानंतर कुठेतरी जावं लागतं रिलॅक्सेशन साठी, हनीमून टूर साठी. पहिल्यांदा आमच्या पिढीत आम्ही महाबळेश्वरला जात होतो, आता लोक मॉरिशसला जातात, मालदीवला जातात. काळात झालेला फरक आहे बेसिकली. पिलग्रिमेज टूर्स. कोरोनानंतर लोकांना आध्यात्मिक मनशांती करायला लागलेत. त्या पिलग्रिमेज टूर सुद्धा खूप वेळ लागला. काशी गया, सोमनाथ, द्वारका, रामेश्वरम, मदुराई, इंदोर, ओंकारेश्वर लोक झपाट्याने चाललंय. आत्ताच सगळ्यात हॉटेस्ट डेस्टिनेशन कुठलं माहिती तुम्हाला? अयोध्या, वाराणसी. कोट्यावधी माणसं गेली कारण शांत डुबी मारली की छान वाटणार आहे. नेक्स्ट अवर सर्व्हिसेस. आमचे मील्स, गुड, टूर गाईड, अकोमोडेशन, 24/7 सपोर्ट हे आमचे सगळे आणि तिकीटिंग वगैरे सगळी आम्ही सर्व्हिस देतो. त्याच्या पुढे नेक्स्ट आम्ही हसाल फ्री सर्व्हिस. तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. डॉक्युमेंटेशनचा पार्ट, त्यानंतर हाय व्हॅल्यू पॅकेज, बजेटेड पॅकेज हे सगळं आम्ही एका विंडो खाली करतो.
आतापर्यंत इथे जरा भगिनी जास्त दिसतात. आतापर्यंत माझा 30 वर्षातला अनुभव असा आहे की भगिनींना कोणत्या टूर आवडतात त्यातल्या अंदमान, राजस्थान, काश्मीर, मनाली, केरला बॅकवॉटर ह्या भगिनी ट्रिप जास्त प्रिफर करतात. इंटरनॅशनल मध्ये दुबई, थायलंड आणि सिंगापूर. कारण काय माहिती असेल? शॉपिंग. येस, परफेक्टली. दुबई शॉपिंग तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दुबई शॉपिंग टूर मिक्स अप बेसिकली असं. एनिवे नेक्स्ट आवर व्हॅल्युएबल गेस्ट. आमचे अनेक गेस्ट आहेत. 30 वर्षामध्ये अनेक व्हॅल्युएबल गेस्ट आमच्यावर आलेले आहेत. मला सांगायला खूप आनंद वाटेल. त्यातील रोहिणीताई खाडेलकर, संध्याकाळच्या संपादिका, दामणकर, GM, BMC बँक, माधुरीताई करमरकर, प्लेबॅक सिंगर. आताच आम्ही त्यांचा कार्यक्रम केला. नेक्स्ट मॅडम. राजन टांगे, टीव्ही सिरियल निर्माते, अनुराधाताई भडसावळे, सगुणा पाकच्या सर्वेसर्वा. मला सांगायला आनंद वाटेल संपूर्ण भारतामध्ये ॲग्रो टुरिझमचं पहिलं प्राइज अनुराधाताईंना मिळालंय. त्यांचं खूप खास क्लायंट आहेत. आतापर्यंत अनेक सहली नाता आलेले आहेत आणि अतिशय उत्तम लिखाण करतात. महाराष्ट्रात आता त्यांचं लिखाण येत असतं. राधाकृष्णन अय्यर, ही वॉज CGM ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया आणि मला सांगायला आनंद वाटेल की मी एक स्टाफ स्टेट बँकेचा होतो आणि माझे ते CGM होते. नेक्स्ट. वी आर अचीव्ड 30 वर्षात सातत्याने एक्सलंट सर्व्हिस. 100हून अधिक डेस्टिनेशनना आम्ही भेट देतो आहोत. 1000 ऑफ हॅपी ट्रॅव्हल्स गेस्ट आमचे आहेत. जर तुम्ही गुगल सर्च केलं तर 5 स्टार रेटिंग आम्हाला बऱ्यापैकी मिळालं आणि आमचं आत्ताच रेटिंग आहे 4.6. आम्हाला सांगायला खूप खूप आनंद होतो.